तर बघा काय आहे डिटर्मिनेशन ऑफ क्लोराईड कंटेंट इन अ गिवन वॉटर सॅम्पल. तर आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरीन किती आहे आपल्या वॉटर सॅम्पल मध्ये ते कॅल्क्युलेट करायचं. ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे आपण, तर मोर्स मेथड यूज करणार आहे. त्याच्यासाठी बघा आता कसं स्टिम्युलेशन पण बघूयात. टू डिटरमाइन द क्लोरीड आयन कॉन्सन्ट्रेशन इन अ गिवन वॉटर सॅम्पल बाय मोर्स मेथड. काय काय ॲपॅरेटस यूज करणार आहे, पिपेट, कोनिकल फ्लास्क, ब्युरेट आणि ड्रॉपर जे काय आपलं आहे ते आपण यूज करणार आहे. सोल्युशन कोणते कोणते यूज करणार, सोडियम क्लोराईड सोल्युशन, सिल्वर नायट्रेट सोल्युशन, डिस्टिल्ड वॉटर सॅम्पल आपले जे आहे ते, आणि पोटॅशियम क्रोमेट ॲज अ इंडिकेटर आपण इथं यूज करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट काय करणार आहे, जे आपण सिल्वर नायट्रेट सोल्युशन यूज करणार आहे त्याचं स्टँडर्डायझेशन. fill the burette with silver nitrate solution up to 0 mark. ब्युरेटचे जे रिडिंग आहेत ते कसे खालून वरतीपर्यंत डिक्रीज होत चाललेले आहेत. मग आपल्याला काय करायचं, 0 मार्क पर्यंत पहिल्यांदा सिल्वर नायट्रेट सोल्युशन फिल करून घ्यायचंय. आपण काय केलंय, सिल्वर नायट्रेट सोल्युशन फिल करून घेतलेलं आहे आपल्या ब्युरेट मध्ये. आता काय करायचं, पिपेट मध्ये NaCl सोल्युशन घ्यायचंय आपल्याला. ऍट 10 ml ऑफ 0.141 नॉर्मल स्टँडर्ड सोडियम क्लोराईड सोल्युशन to a conical flask via graduate pipette carefully without forming air bubbles. आता पिपेट मध्ये काय करणार आहे, आपण NaCl सोल्युशन घेणार आहे आणि ते आपण त्याचे किती ml घेणार आहे, 10 ml 0.0141 नॉर्मल. पिपेट कशी ऑपरेट करायची ते दाखवलेले तुम्हाला इथं. ऑलरेडी आपण पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये पण बघितलेले ती कशी ऑपरेट करतात. जेव्हा तुम्हाला सोल्युशन पिपेट मध्ये घ्यायचं तेव्हा वरचा नॉब यूज केलेला आहे, आणि जेव्हा ते सोल्युशन आपल्याला पिपेट मधून बाहेर टाकायचे तेव्हा आपण काय केलेलं आहे, हा जो बल्ब आहे किंवा हा नॉब आहे तो आपण खालच्या साईडचा तो यूज करतोय. नेक्स्ट, ऍड 3 to 4 drops of potassium chromate indicator in the conical flask. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या पहिल्यांदाच. नॉर्मॅलिटी किती आहे आपले सोडियम क्लोराईड सोल्युशनची, मगाशी सांगितलंय बघा, सांगा आन्सर. 0.01 न्यूटन. नॉर्मल 141 नॉर्मल. Next, titrate the solution of sodium chloride solution till color changes from yellow to pinkish. आता आपण जे इंडिकेटर ऍड केलेले आहे पोटॅशियम क्रोमेट सोडियम क्लोराईड, आपण कशासोबत आपण जे इंडिकेटर ऍड केलेले आहेत त्याचा आपला कलर चेंज होईल तोपर्यंत आपण काय करणार, त्याचं टायट्रेशन करणार. तर हा यूज करायचा आहे आपण टायट्रेशन साठी नॉब. जे आपल्या सोल्युशनचा कलर आहे तो पिंक व्हायला पाहिजे आपला. आता पहिल्यांदा कलर कोणता होता, येलो टू पिंक. इनिशियल ब्युरेट रिडिंग आहे ते 0 ml पर्यंत आपण फिल केलं होतं. आता बघा आपला सोल्युशनचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपण टायट्रेशन करणार आहे. तर फायनल रिडिंग किती आले आपलं, 10. पहिलं इनिशियल रिडिंग आपण 0 रिडिंग पर्यंत आपण ब्युरेट फिल केलं होतं. आपलं फायनल रिडिंग जे म्हणजे कोणतं येलो टू पिंक कलर झाला ते किती आलंय आपलं 10 ml. म्हणजे जे आपण NaCl सोल्युशन भरलेलं होतं ते किती यूज केलं, 10 ml.
सो आपलं नॉर्मॅलिटी ऑफ AgNO3 कॅल्क्युलेट करा. व्हॉल्यूम ऑफ NaCl इंटू नॉर्मॅलिटी ऑफ NaCl डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ AgNO3. कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट करताय का? किती येते आन्सर? आन्सर काय येते सांगताय का? कोणी आहेत का? स्नेहल थोरात, आदित्य असबे, आन्सर सांगा. 0.014. 0.014. 0.0141. करेक्ट. तर आता नेक्स्ट बघा काय करायचंय. फिल द ब्युरेट विथ सिल्वर नायट्रेट सोल्युशन अप टू 0 मार्क. तर आपण काय केलेलं आहे, AgNO3 फिल केलेलं आहे. आपल्याला आता इथं ब्लँक टेस्ट घ्यायची आपल्या सोल्युशनची. तुम्हाला याच्यामध्ये फिल होताना पण दिसेल, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर. हे बघा, AgNO3 फेल केलंय. Experiment is carried out by which of the following method? Iodometric method, Morse method, colorimetric method, Wrinkles method. कोणती मेथड यूज करतोय आपण? पहिल्यांदा सांगितलं होतं मी. बोलत चला. मोहर्स मेथड. आता ब्युरेट काय करायचं, AgNO3 सोल्युशननी फिल केलेले आपण. नेक्स्ट बघा. Add 10 ml of distilled water in a conical flask via graduated pipette carefully without forming air bubble. आपण मगाशी NaCl सोल्युशन ऍड केलं होतं, आता आपण काय केलेलं आहे, डिस्टिल्ड वॉटर ऍड केलेलं आहे. पिपेट फिल करण्यासाठी वरचा नॉब आणि त्याच्यातलं जे सोल्युशन आहे ते बाहेर टाकण्यासाठी खालचा नॉब यूज करायचा. 10 ml डिस्टिल्ड वॉटर आपण घेतलेलं आहे. हे काय करतोय आपण, कॅलिब्रेशन करतोय. नंतर 3 to 4 ड्रॉप्स ऑफ पोटॅशियम क्रोमेट ऍज अ इंडिकेटर आपण ऍड केले कोनिकल फ्लास्क मध्ये. जे आपले डिस्टिल वॉटर आपण घेतलेले आहे कोनिकल फ्लास्क मध्ये, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर ऍड करणार आहे. आणि आता काय करणार आहे, टायट्रेशन करणार आहे अगेन्स्ट सोडियम क्लोराईड. ते तुम्ही टायट्रेशन करताय ते ड्रॉप बाय ड्रॉप तुम्ही जे सोल्युशन आहे ते सोडायचे, तरच तुमचे जे which of the following indicator is used in the experiment? Which of the following indicator is used in the experiment? सांगताय का? बोलत चला. इरिक्रोम ब्लॅक टी, फिनॉल ऑफ चिलीन, पोटॅशियम क्रोमेट आणि फेरोइन. कोणता यूज केलेला इंडिकेटर? कोकणे श्वेता, नळदुर्गकर, ताड. कोणता इंडिकेटर यूज केलाय?
पोटॅशियम क्रोमेट. तर इनिशियल ब्युरेट रिडिंग किती आपण ब्युरेट फिल केलं होतं 0 ml पर्यंत 0 आणि फायनल ब्युरेट रिडिंग किती आले 0.2 ml. आता काय करणार आहे, ही आपली आपण ब्लँक टेस्ट घेतली, सॅम्पल टायट्रेशन करणार आहे. AgNO3 सोल्युशनने आपण जे ब्युरेट आहे ते भरून घेतलेले आहे. स्टेप्स आहेत त्या कंटिन्यू आहेत. आपण काय करतोय, कॅलिब्रेशन करतोय आणि नंतर आपण ऍक्च्युअल रिडिंग घेतोय. त्यानंतर काय केलं, 100 ml घेतलं कॉनिकल फ्लास्क मध्ये आपण जे आपलं वॉटर सॅम्पल आहे ते, आणि विथ द हेल्प ऑफ पिपेट आपण घेतोय. 100 ml सोल्युशन घेतलेलं आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. जे आपलं वॉटर सॅम्पल आहे ज्याचं क्लोराईड कंटेंट काढायचं आपल्याला ते. The Morse method can only be used in the pH interval 6.5 and 9. 6.5 to 9 pH असेल तर तुमचं मोर्स मेथड यूज करतो आपण. ऍड 3 to 4 drops of potassium chromate as a indicator. जे आपलं वॉटर सॅम्पल आहे ते 100 ml घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे, इंडिकेटर ऍड करणार आहे. 3, 4, 5. आणि काय करणार आहे, नंतर आपण टायट्रेशन करणार आहे सोडियम क्लोराईड सोल्युशन. जो कलर आहे येलो टू तुमचा काय झाला पाहिजे, पिंक, तोपर्यंत आपण टायट्रेशन करणार आहे. आणि येलो टू पिंक झाल्यानंतर जे रिडिंग असेल ब्युरेटरचं ते रिडिंग आपलं असेल फायनल रिडिंग. फायनल रिडिंग किती आले, 3.5 ml. इनिशियल रिडिंग आपण फुल ब्युरेट भरलेलं होतं 0 ml, आणि फायनल रिडिंग जे काही तुमचं यूज होईल सोडियम क्लोराईड सोल्युशन ते, तर ते किती आलं, 3.5 ml. तर बघा, AgNO3 चं व्हॉल्यूम 3.5 ml यूज झालं. ब्लँक टायट्रेशन 0.2 ml आपलं होतं AgNO3, जे आपण कॅलिब्रेशन साठी यूज केलं, ते नॉर्मॅलिटी दिलेली, आणि व्हॉल्यूम किती 100 ml आपलं सॅम्पल होतं आपण घेतलेलं. आता क्लोराईड कंटेंट कॅल्क्युलेट करा. A minus B into N into 35460 divided by V. A म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ AgNO3 दिलेलं आहे तुम्हाला. व्हॉल्यूम ऑफ AgNO3 फॉर ब्लँक टायट्रेशन दिलेलं आहे, आणि नॉर्मॅलिटी पण तुम्हाला दिलेली आहे. कॅल्क्युलेट करा आणि मला आन्सर सांगा सगळ्यांनी. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करायचे, आन्सर सांगायचे मला प्रत्येकाने. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या समोर आहे.
व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. $16.499. काय आन्सर दिले? कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचंय. आकांक्षा व्यवस्थित जरा कॅल्क्युलेट करा, तुमचा पॉइंट चुकलाय. 16.499. तर acceptable range of chloride किती आहे तर less than 250 mg per liter for drinking water. Water sample has chlorine level 16.50, 16.499 म्हणजे किती 50 per mg per liter. So it is in the BIS standard range of the drinking water. किती आपल्याला पाहिजे ड्रिंकिंग वॉटर ची रेंज लेस दॅन 250 mg per liter. ड्रिंकिंग वॉटर ची रेंज किती पाहिजे, क्लोराइड कंटेंट किती पाहिजे तुमचा तर 250 लेस दॅन 250 mg पर लिटर. आपलं 16.5 mg पर लिटर आहे. सो आपलं ऍक्सेप्टेबल फॉर द ड्रिंकिंग. जे आपला आपण वॉटर सॅम्पल घेतलं होतं, इट इज ऍक्सेप्टेबल फॉर द ड्रिंकिंग. तर बघा, मोर्स मेथडनी आपण क्लोराइड कंटेंट आहे आपल्या वॉटर सॅम्पलचा तो कॅल्क्युलेट केलाय. काय काय केमिकल्स यूज केलेले आहेत, सोडियम क्लोराइड सोल्युशन, सिल्वर नायट्रेट सोल्युशन, डिस्टिल वॉटर यूज केलेले आहे. कशासाठी डिस्टिल वॉटर यूज केलं तर ब्लँक टायट्रेशन साठी, ज्याच्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट म्हणजे कॅलिब्रेशन जे करतो आपण बाकीच्या प्रॅक्टिकल मध्ये, ते आपण इथं काय केलेलं आहे, कॅलिब्रेशन विथ द हेल्प ऑफ डिस्टिल वॉटर आपण टायट्रेशन केलं सोडियम क्लोराइड सोल्युशनचं. आणि आपण जे कॅलिब्रेशन इथे केलेलं आहे आणि जे आपलं वॉटर सॅम्पल आहे आणि पोटॅशियम क्रोमेट ऍज अ इंडिकेटर आपण यूज केलेलं आहे इथं. पहिल्यांदा काय केलं, स्टँडर्डायझेशन ऑफ सिल्वर नायट्रेट सोल्युशन. जे आपण सिल्वर नायट्रेट सोल्युशन आता आपण ब्युरेट मध्ये भरणार आहे, तर ते आपल्याला भरताना पण असं एअर बबल्स जे आहेत ते आपल्याला रिमूव्ह करावे लागतात. एअर बबल्स रिमूव्ह करून व्यवस्थित ते 0 रिडिंग पर्यंत तुम्हाला काय करायचं तर ते तिथे भरायचं. टोटल सगळ्या स्टेप्स बघा, तुम्हाला विचारलं जाईल नंतर प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही नक्की काय केलेले आहे. तर तुम्हाला ह्या स्टेप्स रिपीट का दाखवते तर तुमच्या लक्षात राहतात. AgNO3 सोल्युशन आपण ब्युरेट मध्ये भरलेले आणि जे पिपेट आहे त्याच्यामध्ये काय 0.0141 नॉर्मलनी आपण काय केलं, नॉर्मलचं सोडियम क्लोराइड सोल्युशन आहे जे आपण फिल करतोय, घेतोय. आणि पोटॅशियम क्रोमेट ऍज अ इंडिकेटर आपण यूज केलेलं आहे. 3 to 4 ड्रॉप्स पोटॅशियम क्रोमेटचे आपण आपल्या सोल्युशन मध्ये टाकणार आहे आता.
आणि त्यानंतर टायट्रेशन अगेन्स्ट सोडियम क्लोराईड सोल्युशन, जे आपलं सॅम्पल आहे. पहिले इनिशियल ब्युरेट रीडिंग 0, जो आपला कलर आहे तो येलो टू पिंक. पोटॅशियम क्रोमेट आपण ऍड केलं तेव्हा आपलं कोणतं कलर होता, तर येलो. येलोचं आपल्याला काय करायचं, पिंक येईपर्यंत आपल्याला काय करायचंय, टायट्रेशन करायचंय अगेन्स्ट सोडियम क्रोमेट. इनिशियल व्हॉल्यूम ऑफ NaCl सोल्युशन 10 ml आहे. ब्युरेट रीडिंग इनिशियल 0 आणि फायनल आपलं आपण टायट्रेशन जेव्हा आपला कलर येलो टू पिंक झाला ते रीडिंग आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं. येलो टू पिंक झाल्यानंतर आपल्याला टायट्रेशन जे आहे ते थांबवायचं आणि जे रीडिंग आहे ब्युरेट रीडिंग ते आपल्याला नोट डाऊन करायचं. आणि व्हॉल्यूम ऑफ AgNO3 इनिशियल मायनस फायनल किती येतं, 10.2. तर तुमचं नॉर्मॅलिटी आपण इथं कॅल्क्युलेट केलेली आणि ब्लँक टेस्ट अगेन विथ द हेल्प ऑफ डिस्टिल वॉटर आपण केलेली आहे इथं. पहिल्यांदा AgNO3 आपण सोल्युशन आपल्या ब्युरेट मध्ये ऍड केलेलं आहे. आता हे टायट्रेशन आपण कशाला करणार, डिस्टिल्ड वॉटर सोबत करणार. सगळ्यांनी लक्ष द्या. कोणती मेथड यूज केली, मोर्स मेथड यूज केलेली. हे जे मध्ये मध्ये क्वेश्चन विचारतात ते पण इम्पॉर्टंट आहेत. आता आपण काय केलंय, डिस्टिल वॉटर घेतलेलं आहे, 10 ml डिस्टिल वॉटर घेतलेलं आहे पिपेट मध्ये आणि आपण ते आपल्या कोनिकल फ्लास्क मध्ये घेणार आहे आणि आपण त्याच्या जे पोटॅशियम क्रोमेट आहे त्याच्यामध्ये ऍड करणार आहे ऍज अ इंडिकेटर. काय केलेलं आहे, पोटॅशियम क्रोमेट ऍज अ इंडिकेटर आपण ऍड केलं. जे डिस्टिल वॉटर आहे त्याच्यामध्ये आपण काय केले, पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर ऍड केलेले आहे आणि आता आपण टायट्रेशन करणार आहे अगेन्स्ट सोडियम क्लोराईड, जोपर्यंत आपले येलो टू पिंक होत नाही कलर. जेव्हा येलो टू पिंकिश येलो आपला कलर झाला की आपण लगेच काय करणार, इथलं रिडिंग जे आहे आपल्या ब्युरेट वरचं ते आपण नोट डाऊन करणार. आपण इथं पोटॅशियम क्रोमेट ऍज अ इंडिकेटर यूज केलेलं आहे. इनिशियल रिडिंग, फायनल रिडिंग, हे झालं आपलं कॅलिब्रेशन. आता सॅम्पल टायट्रेशन जे आपलं मेन वॉटर सॅम्पल आहे त्याचं आपण टायट्रेशन करणार आहे. AgNO3 आपण ब्युरेट मध्ये अप टू 0 रिडिंग फिल करून घेतलेलं आहे. नंतर आपले जे वॉटर सॅम्पल आहे 100 ml आपण घेतलेले कोनिकल फ्लास्क मध्ये विथ द हेल्प ऑफ पिपेट. पिपेट मध्ये घेतलं आणि त्यात आपल्याला फ्लास्क मध्ये पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर ऍड करतोय आपण. आपल्या सॅम्पलचा कलर काय होणार, तर येलो. पोटॅशियम क्रोमेट इंडिकेटर ऍड केला. सॅम्पल टायट्रेशन करतोय आपण. सोडियम क्लोराइड सोल्युशन टिल कलर चेंजेस फ्रॉम येलो टू पिंकिश येलो.
फायनल ब्युरेट रिडिंग 3.3 ml आलेले आहे आपल्याला. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आपलं जे रिडिंग आहेत ते वेगळे आहेत. सो तुमचं इथं डिटर्मिनेशन ऑफ क्लोराईड इन वॉटर सॅम्पल किती आले एकदा फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट. व्हॉल्यूम ऑफ AgNO3 किती आलेलं आहे तुमचं 0.3 ml आले. सॉरी 3.3 ml. ब्लँक टायट्रेशनला तुमचं किती आहे 3.3 मायनस 0.3. नॉर्मॅलिटी किती तुमची AgNO3 0.0138 नॉर्मल आणि इंटू 35460 डिवायडेड बाय 100. व्हॉल्यूम किती 100. ते आन्सर. Three point three minus 0.3. Zero point 0138 into 3.460 divided by 14.68. तुमचं काय आलंय तुमचं जे रेंज आहे ती 250 mg पर लिटर पेक्षा कमी पाहिजे तुमचा क्लोराईड कंटेंट. 250 mg पर लिटर पेक्षा कमी असेल तर तुमचं ऍक्सेप्टेबल फॉर दी ड्रिंकिंग पर्पज. जे तुमचं गिवन वॉटर सॅम्पल आहे त्याच्यामध्ये क्लोरीन कंटेंट विथ द हेल्प ऑफ मोर्स मेथड कॅल्क्युलेट केलेल्या. सो क्लोराईड आयन कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे तुमचं लेस दॅन 250 mg पर लिटर. तसं असेल तरच तुमचं काय आहे जे वॉटर सॅम्पल आहे ते तुमच्या ड्रिंकिंग पर्पज साठी तुम्ही यूज करू शकता. 250 mg पर लिटर पेक्षा जास्त कंटेंट क्लोराईड कंटेंट असेल तर तुमचं काय आहे नॉट ऍक्सेप्टेबल फॉर द ड्रिंकिंग पर्पज. तर मी ते वॉटर यूज नाही करू शकत. ठीक आहे. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट